लेखी आश्वासनानंतर अखेर आंदोलन स्थगित. दोषींवर 7 दिवसात कारवाईचे आश्वासन. पाथर्डी पोलीस स्टेशन येथे सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर महत्त्वपूर्ण यश मिळाले असून पोलीस प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले आहे. या आंदोलनाची दखल घेत अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर वैभव कलुवर्मे तसेच शेवगावचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या उपस्थितीत आंदोलनकर्ते व प्रशासन यांच्यात सकारात्मक चर्चा पार पडली. या चर्चेनंतर सदर प्रकरणाचा सखोल अहवाल 7 दिवसांच्या आत सादर करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन पोलीस प्रशासनाच्या वतीने मैताच्या कुटुंबियांना देण्यात आले. या निर्णयामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. न्याय मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी दाखवलेली एकजूट, संयम आणि संघर्ष अखेर यशस्वी ठरल्याची भावना आंदोलनस्थळी व्यक्त करण्यात आली. संपूर्ण घटनेमुळे परिसरात मोठे राजकीय आणि सामाजिक वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी तुर्तास आंदोलन मागे घेतले असले तरी दोषींवर प्रत्यक्ष कारवाई होईपर्यंत लक्ष ठेवणार असल्याचा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला आहे. प्रतिनिधी अक्षय वायकर, पाथर्डी. परवा दिवशी संध्याकाळी पोस्टे आवारामध्ये श्री विठ्ठल खर्चंद यांचा अचानक जमिनीवर पडून मृत्यू झालेला होता. सदर त्यांना हा जो काही मृत्यू झाला या प्रकरणामध्ये काही पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी त्यांना त्रास दिल्यामुळे त्याचा परिणाम त्यांना जमिनीवर पडले बाहेर आवारामध्ये आणि त्यांचा मृत्यू झाला. त्याकरिता हे आंदोलन होतं. सदर आंदोलक तसंच मैताचे कुटुंबीय यांच्याशी काल पण चर्चा केलेली होती. आज सुद्धा माननीय पोलीस अधीक्षक यांनी आश्वासन दिलं, त्यानुसार त्यांची चर्चा झाली. त्यानुसार आज सदर कुटुंबास सदर घटनेची चौकशी ही मी स्वतः ऍडिशनल एसपी अहिल्यानगर 7 दिवसात पूर्ण करतील व चौकशीच्या अनुषंगाने पुढील कायदेशीर कार्यवाही केली जाईल असं लेखी स्वरूपात देण्यात आलेलं आहे. त्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेण्याचं मान्य केलेलं आहे व आता ते आंदोलन स्थगित करून पुढील कामासाठी निघून जातात. म्हणजे तक्रार घेण्यास सुरुवातीला विलंब केल्याचं ज्या कारणासाठी हा मृत्यू झाला आहे ते कारण म्हणजे त्या महिलेची तक्रार घेतली जात नव्हती, त्यामुळे ती इथं आली होती आंदोलन करायला. त्या संदर्भामध्ये काय निर्णय घेतला? आता ही चौकशी आज माझ्याकडे आलेली आहे. एकदा का महत्वाच्या ज्या पुढच्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया पार पडल्यानंतर उद्यापासून याची चौकशी स्वतः करणार आहे. तर त्यांच्या जबाबामधून त्यांचे जे काही वेगवेगळे तक्रारी आहेत त्या लक्षात येतील आणि त्या तक्रारीच्या अनुषंगानं चौकशीमध्ये सखोल व पूर्ण रीतीने चौकशी केली जाईल. एखाद्या गोष्टीसाठी तक्रार द्यायला किंवा कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टीसाठी तक्रार द्यायला इथं नागरिक येतात, त्याची तक्रार घेतली जात नाही. प्रकरण एवढं मोठं वाढतं, तुमच्यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना इथे यावं लागतं, प्रकरणाची चौकशी करावी लागते, चौकशी समिती बसवावी लागते. हे कुठंतरी पोलीस स्टेशनचा बिलीवर आहे का? चौकशी होईपर्यंत कोणत्याही लक्षापर्यंत येणं योग्य नाही. पण मग ती तक्रार जी आहे महिलेची ती लगेच वेळेत घेतली नाही असा त्यांचा जो आरोप आहे, तर त्याच्या संदर्भामध्ये काही कारवाई जी आहे ती होईल का? आता ह्या चौकशी अहवालानंतर त्याच्या अहवालाच्या आधारे पुढचे निर्णय घेतले जातात. स्टेशन मध्ये परवा दिवशी म्हणजे 25 तारखेला एक या तालुक्यातली आदिवासी महिला माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण करत असताना कलेक्टर साहेबांच्या आदेशाने फिर्याद दाखल करण्यासाठी या पोलीस स्टेशनला आल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा आणि आंबेडकरी चळवळीतील आमचा विठ्ठल खर्चंद नावाचा एक कार्यकर्ता होता. फिर्याद चालू असताना या पोलीस स्टेशनचे जे पोलीस निरीक्षक आहेत विलास पुजारी यांनी ज्यांच्या विरोधामध्ये त्या आदिवासी महिलेची अत्याचाराची फिर्याद देत आहे त्या समोरच्या लोकांना बोलून घेतलं. 2 गाड्या भरून ते लोक इथं आले की जे इथल्या ज्या भाजपचे आमदार आहेत मोनिका राजळ यांचे समर्थक आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या कारखान्याचे संचालक आहेत. ते आल्यानंतर इकडे आदिवासी महिलेची फिर्याद चालू आहे आणि तिकडे मात्र ते म्हणतात की आता यांच्या मुलावरती आणि यांच्या सोबतचा जो कार्यकर्ता आहे त्यांच्यावरती आमचा 376चा म्हणजे आम्ही देखील बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करणार. पोलीस निरीक्षक विलास पुजारी या महिलेला म्हणतात की आम्हाला देखील आता तुमच्यावरती 376चा म्हणजे बलात्काराचा गुन्हा दाखल करावा लागेल.
तात्काळ बाई उठते. 3 महिने ती फिरते, एसपी कडे जाते, कलेक्टरांकडे जाते, PI कडे जाते, DYSP कडे जाते, मानवी हक्क आयोगाकडे जाते 3 महिने, तरी देखील फिर्याद दाखल होत नाही. आणि त्या दिवशी कलेक्टरांनी आदेश केल्यामुळे ती फिर्याद दाखल होते. आणि इथं मात्र जिच्यावर अत्याचार झाला, ज्याच्यासाठी न्याय मिळवायचा आहे, त्याच्याच विरोधात, मुलाच्या विरोधात आणि त्या कार्यकर्त्याच्या विरोधात खोटा 376 बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यासाठी स्वतः पोलीस स्टेशनची इन्चार्ज म्हणतात, ती बाई उठते, बाहेर जाते, मुलाला सांगते. आणि इथं समोरच तो विठ्ठल खर्चन जो आहे तो बसलेला असतो, त्यांनाही सांगते की आता आपल्यावरती 376 म्हणजे बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल होत आहे. ती स्वतःच्या अंगावरती डिझेल टाकते, मुलगा डिझेल टाकतो. ही जेव्हा माहिती त्या विठ्ठल खर्चनला मिळते, तेव्हा विठ्ठल खर्चन तात्काळ त्या ठिकाणी कोसळून पडतो जागेवरती, चक्कर येते. 10 ते 15 मिनिटं येतो तो त्या अवस्थेमध्ये असतो, त्याला कुठली मदत मिळत नाही. नंतर त्याला जिल्हा उपरुग्णालयामध्ये घेऊन जातं आणि त्याचे डॉक्टर त्याला मृत्यू घोषित करतात. ही 25 ची घटना आहे. आज 26, 27 तारीख आहे. 3 दिवस झालेत. डेड बॉडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये. आमची मागणी आहे परवापासूनची. इथं सगळे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत, रिपाईचे आहेत, बहुजन समाजाचे कार्यकर्ते आहेत, फुलेशाह आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते. काल दिवसभर आम्ही या ठिकाणी बसून आहोत की ज्या PIनी ज्याची ख्याती खोटे गुन्हे दाखल करा, पैसे घ्या या पोलीस स्टेशनमध्ये, त्यांच्या हयात म्हणजे ती इथं आल्यापासून 5 एक PSI आणि 4 पोलीस अँटी करप्शन मध्ये गुंतले गेले. म्हणजे हा अड्डा झालाय कमवायचा. ज्याला खऱ्या अर्थाने ज्याच्यावर अन्याय होतो त्याची फिर्याद घेतली जात नाही, पण समोरच्याला बोलून घेऊन खोटी फिर्याद दाखल केली जाते. त्या मृत्यूच्या संदर्भामध्ये आमची मागणी होती की संबंधित PI जो आहे त्याच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. पोलिसांनी मारहाण केली नाही आम्हाला माहिती आहे, आम्ही ती मागणी करत नाही, पण तुम्ही खोटा गुन्हा दाखल करतात असं सांगितल्यामुळे मानसिक धक्का त्याला बसला, त्याच्यातनं कोसळला, त्याच्यातनं मृत्यू झाला. आणि म्हणून त्या PI वरती, इथले जे कोणी PSI असतील त्याच्यावरती, आणि या कॅम्पसमध्ये जे 2 गाड्या भरून लोक आलेले होते त्या औरंगपूरचे, त्यांच्यावरती यांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल करा. ही मागणी कालपासून आहे, परंतु काल दिवसभर ती चर्चा झाली नाही. ऍडिशनल SP या विभागाचे आले होते, त्यांच्याबरोबर चर्चा झाली, परंतु ते देखील ऐकायला तयार नाहीत. आम्ही म्हटलं गेला निलंबित करा. कालही तीच मागणी होती की विलास पुजारीची बदली करा, निलंबित करा, गुन्हा दाखल करा, परंतु काल ते म्हणतात की नाही बदली करता येणार नाही, आम्ही चौकशी करू, आम्हाला वेळ द्या 1 महिन्याचा. आम्ही DYSP नेमतोय. आम्ही सांगितलं की DYSP वरच आमचे आरोप आहेत, DYSP नाही चौकशी करू शकत निपक्षपातीपणे. इथं PI जर बसले तर PI तो विलास पुजारी इथं असताना निपक्षपातीपणे चौकशी होणार कशी? हे सगळे चोर आहेत. हे सगळे म्हणजे जसं आपण होतो ना, एका चोराला बाजूला करा, दुसरा चोर, म्हणजे एका चोराने दुसऱ्या चोराची चौकशी केल्यासारखी आहे. म्हणून मी सकाळी आम्ही SP साहेबांशी बोलणं झालं की ऍडिशनल SP कडे तपास द्या आणि कमीत कमी कालावधीमध्ये आम्हाला ही चौकशी करा, तोपर्यंत त्याची इथून बदली करा, कारण ते इथं PI असताना चौकशी होणार नाही. नंतर त्याला दुग्धाभिषेक घाला, दुधानं त्याची आंघोळ घाला, परत बसवा. आता ही मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी सगळे कार्यकर्ते, त्याचं कुटुंब बसलेलो आहोत. आता ऍडिशनल SP येत आहेत. आमची मागणी हीच आहे की त्याची बदली करावी, त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा, कमीत कमी कालावधीमध्ये चौकशी करावी, अन्यथा आमचा हा जो काही आंदोलन आहे आम्ही आंदोलन पुढे घेऊन जाणार आहोत. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.